अब देवांश 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 तिकडे हे नव्हतं ना. हे कॅमेरा वरत घे. ते व्हिडिओ नाही करायला सांगितलंय. मी काय फोन असं ठेवला कोणाला समजणार आहे व्हिडिओ काढतोय की नाही काढतोय. आम्ही आलो आता जेवायला. नाही सिद्धेरी आहे यार. हैदराबादची बिर्याणी की आपला पर्शियन दरबारचा केपसा. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. पेशवा दरबार मध्ये गेलेलो कुठेतरी आहे हैदराबाद मध्ये तिकडे गेलेलो. तर आता जेवण वगैरे झालंय. मस्त चिकन बिर्याणी आणि काय चिकन तंदूर खाल्लं. आता चाललोय आम्ही बिर्ला म्युझियम आणि बिर्ला मंदिर. बिर्ला म्युझियम आणि बिर्ला मंदिर दोन्ही आहे. तिकडे आम्ही चाललोय आता. बघू कसं आहे. गाइस आलोय आम्ही बिर्ला टेम्पलला. म्यूजियम भी इधर ही है क्या? हाँ म्यूजियम किधर है? हाँ ऊपर है. नहीं ऊपर नहीं है, यही है सर. यही है. हाँ पहले बंदी जाके आते. कोण इथे अलाउड नाही सो वर घेऊन नाही जाऊ शकत. आम्हाला इथे ठेवायला लागणार. पण एवढंच दाखवू शकतो मी आतापर्यंत. वे फुलं भारी आहेत ना पण. इथे काहीतरी हवं. सो गाईस आम्ही आता आलो आहोत बिर्ला म्युझियम मध्ये. दर्शन करून झालं तिकडे बिर्ला मध्ये. तिकडे हे नव्हतं ना. हे कॅमेरा वरत घे. बरोबर घेतलेला रे मी. तर गाईस मी आलो आता बिर्ला म्युझियमला. आणि आता या म्युझियम मध्ये खूप काय काय आहे. काय बघा. BM बिर्ला सायन्स सेंटर कॉम्प्लेक्स, सायन्स एक्झिबिशन, आर्किओलॉजिकल अँड निर्मला बिर्ला डॉल्स म्युझियम, प्लॅनेटेरियम, डायनासोरियम, लाईक अजून एक्झिबिशन हॉल, निर्मला बिर्ला गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, लायब्ररी, ऑब्झर्वेटरी. एवढं सगळं आहे. पहिले आपण प्लॅनेटेरियमला जाऊयात. ते खूप भारी असतात. ते बघू शकता इथे लिहिलेलं आहे. आणि हा आहे आपला रॉकेट. भास्करा ऑडिटोरियम. वेटू भास्करा ऑडिटोरियम. अरे एम्ब्रिओ फेटस. आधी 2 जण असतात. ते हेच आहे बघ ना. ट्विन्स लिहिलंय. अब देवांश देवांश देवांश. थोडंसंच बाकी आहे. आपण केलंय ऑलमोस्ट कम्प्लीट. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम करायचं आहे सॉल्व.
गाईज आता आम्ही चाललोय प्लॅनेटेरियमला. प्लॅनेटोरियमला आणत असतो. प्लॅनेटोरियमला चाललोय. हा 3rd फ्लोअरच. आणि आता आम्ही जे बघितलं ना एक नंबर होता, म्हणजे सायन्स. गावटोरियम आणि प्लॅनेटोरियम प्लॅनेटेरियम चलतेरियम. इधर थांबते नाही रियम, जल्दी चलते रियम. पाय दुखतेरियम. पाय दुखतेरियम. हा ना डोक्यावर. वे टू बिर्ला प्लॅनेटेरियम. गाईज पहिलाच सांगतो इकडे ना ऍक्च्युली व्हिडिओ वगैरे अलाउड नाही. गाईज आम्ही इथे झोपून पिक्चर बघणार आहे आता. नेहरू सायन्स सेंटर सेम तसा आहे. पाणीपेरियम. तिथे व्हिडिओ नाही काढायला सांगितलंय, पण मी काय फोन असंच ठेवलाय. कोणाला समजणार आहे व्हिडिओ काढतोय की नाही काढतोय. हे बघा वरती बघा. अजून चालू नाही झालंय, होईल तेव्हा बघू. गपचूप जर व्हिडिओ काढायला भेटला 100% काढणार. हा रे हे झोप्टेरियम बगेरियम, कारण का याचं नाव आहे प्लॅनेटेरियम. मी एवढा सुस्टेरियम की अगर मी इथे आत्ता झोपेरियम हे चालू व्हायच्या अगोदरियम तर पायथागोरस थिअरम. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर मी झोप्टेरियम. खिचो हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद. जसे काय सांग. सबमर्ज सिटी ऑफ द्वारका नगरी. अरे ते दिसत नाही स्केलेटन मग. हा मैं कुछ नहीं कर सकता, मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं ना क्या कर सकता हूँ यार. घाबरला. देवांश पी चहा पी. सो गाईज आम्ही चहा प्यायला आलोय एका दुकानात. आमचे ड्रायव्हर दादांनी इथे आणलंय आणि चहाची स्टार्टिंग प्राइस बघा तुम्ही. मला पियायची होती कॉफी पण ती ऑलरेडी 80 रुपयाची आहे. काय पिणार जाऊन दे, पण बघूया एवढा मोठा ग्लास भेटतात कॉफीचा. मग ठीक आहे नेक्स्ट आहे. काय काय घेतलं तेव्हा सांग जरा. एक कॉफी घेतली, 2 चहा घेतला आणि एक मस्का बन घेतला. हा किती झालं काय माहिती. कर ना ऍड.
80 प्लस 70 प्लस 70 प्लस 80 160 प्लस 140 300 रुपीज झाली फक्त एवढ्या गोष्टी. गाईज आता आम्ही आलो आहे गार्डन मध्ये. इंटेरियर गार्डन एनटीआर गार्डनला आलोय. असंच फिरायला आलोय. आता इथं आलोय तर बोललो सगळंच करायचं. हा एक झाड आहे इथे एस्थेटिक. हे बघा त्याची एकदम लेंथ एकदम प्रॉपर लेंथ ठेवली आहे त्यांनी. तर पण जरा पण जास्त नाही पुढे नाही कमी नाही वर नाही. हा इथे आम्हाला टाइमपास नाही करायचं. इथे फक्त आलोय असंच फिरायला. अजिबात देवांशला दाखवायचं नाहीये, डोळे बंद करायचे. ते पाण्यात हा का? अच्छा म्हणजे त्या साईडला देवांशला दाखवायचं नाही. पडलो असतं तर देवांश तू त्या साईडला बघायचं नाही कारण का त्या साईडला पाणी आहेत म्हणूनच नाही, चला. बोललो मी. हा इथे तू असं बघ आणि आपल्याला ऑलरेडी खाली बसते हा. काय ट्रेन हॉन्टेड हाऊस मध्ये जाते. हा चल चल ना मजा येईल. अंडर वॉटर 3D मिलेनियम राईट. चल ना हॉन्टेड स्केलेटनला बघायची का बसली. हे पाणी आहे. हे पाणी बघून आपण एन्जॉय करूया आणि जाऊया बोटिंगला पाण्यात. पाणी है गाइस. और ऍक्टर नॉर्मल गार्डन. गाईस आता आम्ही एका पार्क मध्ये आलोय. काय रे नाव? लुंबिनी ना? लुंबिनी पार्क. लुंबिनी पार्कला आलोय. तिकडे आता लेझर शो आहे तर तो लेझर शो बघायला आलोय. काय माहित नाही लेझर शो मध्ये. सो तो बघू. त्याच्यानंतर मग बोटिंग करायची की नाही त्याचा विचार करू. अजून नक्की नाही बोटिंगचं कारण का ऑलरेडी काळोख झालाय. असा विचार होता की सनसेटच्या वेळी करायची पण सनसेट निघून गेला. उशीर झाला आम्हाला त्या म्युझियम मध्ये. त्यामुळे आता आधी लेझर शो काय बघू आणि जर वाटलंच तर मग बोटिंग करू. नंतर मग कॅन्सल डायरेक्ट मग ह्याला जाऊ हॉटेलला जाऊ. सो आधी बघूया लेझर शो काय. लेट्स गो. भाग भाग भाग. भागा भागी चालू है क्योंकि वो चालू हो गया जो लेझर शो है. लेझर शो चालू झालाय. बघूया आता काय. 1 2 3 4. गाईस आता आपण कुठे चाललोय? बोटीमध्ये. लेझर शो बघितला चांगला होता. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. लेझर शो चांगला आहे. चला चला. हा आता आम्ही चाललोय बुद्धा विजिटला. चलो. आय मीन बुद्धाचं स्टॅच्यू आहे तिकडे आणि मग ती बोट आम्हाला तिथे घेऊन जाणार. सो लेट्स गो. जाऊया.
तुला काळोखात असं काही दिसणार नाही, पण तिकडे चांगलं आहे, इथून चांगलं दिसतंय. आमची बोट रेडी आहे. गाईज आता इकडे पण झालोय, तिथे आलो आणि त्याच्यानंतर थोडेफार फोटो वगैरे काढले आणि बोट आली आहे. तो इथे 10 मिनिट्सचा वेट होता फक्त, तर 10 मिनिट्समध्ये मस्तपैकी फोटो काढून घेतले. आता परत बसतो. आता सगळं झालं, आता फक्त हॉटेलला जायचं आहे. सो आजच्या दिवसाचं तरी ट्रॅव्हलिंग संपलंय. हा ना मावशी, संपलंय ना? हा, आता बोट पकडणार, सॉरी हा, बोट मध्ये बसणार आणि जाणार हॉटेलला. ड्रायव्हर दादा येतील तोपर्यंत. जवळ निघायला नाही. लाईफ जॅकेट, लाईफ जॅकेट, लाईफ जॅकेट. गाईज आम्ही परत आलेलो त्या कॉफीच्या दुकानात, पण आता केक आणण्यासाठी, कारण का मावशीचा बर्थडे आहे ना. तो केक तर नाही घेतला, पेस्ट्री घेतले. कारण आम्ही 3 जण आहे, 4 जण आहे. 4 एवढा अर्धा किलोचा केक जाईल नाही जाईल, म्हणून मग पेस्ट्रीज घेतले. 2 पेस्ट्री घेतले, एक ब्लॅक फॉरेस्ट आणि एक रसमलाई. डिनर टाइम. गाईज आमचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही डिनर आपलं डेझर्टसाठी एक गोष्ट मागवली, जी आम्हाला माहिती नाही पण डायरेक्ट मागवली. परत एक मागवली, त्याचं नाव आहे ॲप्रिकॉट डिलाईट. ॲप्रिकॉट डिलाईट. ओके, नाही खात. Happy birthday to you. Happy birthday dear Mausi. Happy birthday to you. So guys, आता बर्थडेचा केक पण कापून झालाय आणि आता फक्त आणि फक्त एकच काम बाकी आहे, ते म्हणजे झोपायचं. हा बघ बाई, आपण झोपतोय, मी पण झोपतोय. आता थोडा वेळ आता तारक मेहता बघितला. आता होतोय गार आम्ही, कारण का उद्या सकाळी 7 वाजता उठायचं. आणि मी पहिलेच सांगतोय, व्लॉग हा कंटिन्यू राहणार आहे. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू. कधीपर्यंत, जेव्हा मी घरी जाईन ना तेव्हा एंड होईल. तोपर्यंत पार्ट्समध्ये व्लॉग येत राहील. हा दुसरा पार्ट आहे आणि उद्याचा जो व्लॉग बघाल तुम्ही, ठीक आहे, सेकंड डेवाला, तो खूप भारी असणार आहे. कारण का त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे रामोजी. रोहित शर्माचा फॅन आहे ना मी. रामोजी सिटीला, तिकडे रामोजी फिल्म सिटी ना देवांश, तिकडे हे आहे बाहुबलीचं जे हे झालेलं, फिल्मची शूटिंग वगैरे झालेलं,
तर ती तिकडे गेलेली. आणि असं त्या बाहुबली फिल्म सिटी आहे, तिकडे वेगवेगळे शूटिंग होतात. सो तिकडे जाणार आहे आम्ही. तर आमच्या ह्या हॉटेलपासून 2 तासाचा काहीतरी प्रवास आहे. तर आमचे ड्रायव्हर दादा आहेत, ते नेतील आम्हाला. आणि बाकी काय नाही. तर आता गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. ब्लॉग एंड नाही बोलणार, भेटू उद्या. ओके. महेंद्र बाहुबली नहीं रहे, आपके नए महाराज हैं महेंद्र बाहुबली। बाहुबली 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 बाहुबली. अरे क्या करेगी रे, इसमें मर जाएगी एक दिन. मुझे पता है, मेरा भाव मुझे नहीं